हॅलो. सायबर क्राईम संदर्भातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपली मुलं मोठी आहेत, हायस्कूलमध्ये आहेत, तर अशाही मुलांना टार्गेट केलं जातं. सायबर क्राईमवाले जर फारच हुशार असतात. मग अशा विद्यार्थ्यांना काय करतात ते, तर अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या बरोबरीचे विद्यार्थी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवून असतात, संपर्कात असतात साधारण, आणि त्यांना सांगतात, मित्राने मित्राला सांगितलं पाहिजे, असा प्रकार केला जातो. मग ह्याला सांगितलं, तू जर ह्याला बोलवून आणलं तर आम्ही तुला एवढे पैसे देऊ. मग ते मित्र म्हणतात, चला आलं, फुकटचे पैसे मिळतात, फक्त बोलवण्याचे पैसे जर मिळत असतील का सोडा. मग तो मुलगा त्या मित्राला बोलवून आणतो, आणि बोलून आणल्यानंतर हे सायबर क्राईमवाले काय करतात, तर तांत्रिक मांत्रिकाकडून त्यांना जरा थोडंसं मॅग्नेट करूनही घेतात, आणि त्या मुलांकडूनच धमकी दिली जाते, तुझ्या घरातून एवढे पैसे तू आणले पाहिजे, जर नाही आणले काही कर, नाही आणलं तर मग तुझ्याकडं आम्ही बघतो, एक तर तुला ठार मारून टाकू, नाही तर आणखी काहीतरी करू, असे त्याला धमकावलं जातं. प्रसंगी मारहाण केली जाते, आणि मग तो घाबरून जीवाच्या भीतीने, आणि कोणाला सांगितलं तर मग तर बघच तो, म्हणजे असे प्रकार केले जातात. आणि घरातून पैसे कुठे ठेवलेले हे त्यांना सांगितलं जातं, तिथून घेऊन ये, आणि त्यातले समजा जर 1000 रुपये आणले असेल तर हे 500 तुला घे, तू गप्प बस, आम्ही गप्प बसतो, काही घडलं नाही, काही झालं नाही, तुला पैसे मिळालेत ना, मग मजा कर. मग तो मुलगा खुश होतो, आपल्याला पैसे मिळतात ना. आणि घरात काय, एक जर सपोज पैशाचा बंडल असेल, त्यातली 1-2 नोट गेली तर कोणाच्या लक्षात येतं. प्रत्येक वेळी पालक असे तपासून बघत नाही आहे की बाबा याच्यात आता मी 10,000 ठेवलेले आहे, तर त्यातली 1 नोट गेली, 2 नोट गेली, लक्षात येत नाही ना, आणि त्यांच्या लक्षातही येत नाही आहे. म्हणजे हे सायबर क्राईमवाले किती हुशार असतात बघा. म्हणजे पैसे तर आपल्याला पाहिजेत, मग आता काय करणार, त्यांना दररोज थोडे थोडे पैसे आणायला लावतात आहे, थोडे तुला थोडे मला, असं करून पैसे चोरण्याचं काम हे सायबर क्राईमवाले ह्या वेगळ्या पद्धतीने करतात आहे. आणि असे प्रसंग बऱ्याच जणांवरती आले असतील.